आपण आजपर्यंत गुन्हेगारांना फाशी सुनावल्याचं ऐकलंच असेल, पण कधी पोलिसांनाच फाशी झालीये असं कधी ऐकलंय का? पण तमिळनाडूमधून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मदुराई येथे न्यायालयानं एकाच वेळी एक नाही दोन नाही तर तब्बल 9 पोलिसांना फाशीची शिक्षा ही सुनावलेली आहे आणि जे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय। लॉकडाऊन मध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता। तर झालं असं होतं की पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स यांना दुकान उशिरापर्यंत उघडं ठेवल्याच्या कारणावरून पोलिसांनी अटक केली होती। अटकेनंतर दोघांना पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं। तिथे चौकशीच्या नावाखाली त्यांच्यावर रात्रभर अमानुषपणे मारहाण करण्यात आली। काठ्यांनी मारहाण झाल्यामुळे ते दोघं देखील गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं। पण काही दिवसातच दोघांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली। प्रकरणाचा तपास सुरुवातीला सीआयडी कडे होता, पण त्यानंतर तो सीबीआय कडे सोपवण्यात आला। यात एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष महत्त्वाचा पुरावा ठरला, ज्यामध्ये सीबीआयनं त्यानंतर 10 पोलिसांना अटक केलं होतं। त्यांच्यावर खून, कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप सुद्धा ठेवण्यात आले। पण तपासावेळी एका पोलिसाचा कोविडने मृत्यू झाला। त्यानंतर तब्बल 6 वर्षांच्या सुनावणीनंतर मार्च 2026 मध्ये 9 पोलिसांना दोषी ठरवण्यात आलं आणि 6 एप्रिल 2026 रोजी न्यायालयानं या 9 आरोपी पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे। आणि न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की हा प्रकार पोलीस अत्याचाराचा गंभीर नमुना असल्याचं नमूद करत या पोलिसांना कठोर शिक्षा ही देण्यात येते। मात्र या घटनेनंतर देशभरामध्ये अशा अनेक घटनांच्या चर्चांना देखील आता उधाण आलंय।